नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। धुळे सुरत महामार्गावर भीषण अपघात, ट्रक खाली चिरडल्या 20 मेंढ्या। धुळे सुरत महामार्ग पुन्हा एकदा रक्तरंजित। पानबाराजवळ शनिवारी सकाळीच्या सुमारास 11 वाजता झालेल्या भीषण अपघातात तब्बल 20 मेंढ्यांचा जागीच मृत्यू झालाय। मिळालेल्या माहितीनुसार दहिवेलहून विसरवाडीच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या GJ20V4159 क्रमांकाच्या ट्रकने अचानक नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला मेंढपाळांचा कळप चिरडला। या अपघातात वस्तारा तालुका साक्री येथील गोपाल महारू हालवर यांच्या मालकीच्या सर्व मेंढ्या घटनास्थळी ठार झाल्या। अचानक झालेल्या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली। काही वेळ महामार्गावरील वाहतूकही ठप्प झाली। घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक देवीदास वडघुले व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी पंचनामा करून ट्रक चालकाविरुद्ध पुढील कारवाई सुरू केली। स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे या धोकादायक ठिकाणी वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली। साक्रीकडनं ट्रक येत होता, मेंढ्या रस्त्याने येत होत्या। रस्त्यामधून येताना डायरेक्ट ट्रकवाल्याचा ब्रेक न लागल्यामुळे 20 मेंढ्यांचं नुकसान झालं। त्याला शासनाने लवकरात लवकर भरपाई द्यावं। हे आमचा समाज एकदम गरीब समाज आहे। यात आमचे कर्तव्यदक्ष आमदार मंजुळाताई गावित यांनी देखील फोन लावला साबळे साहेबांना। साबळे साहेबांनी डॉक्टरांची टीम बोलवली, पंचनामा वगैरे झाला आहे, पण त्वरित या गरीब माणसांना त्वरित भरपाई मिळण्याबाबत, कारण आमचा समाज एवढा अत्यंत गरीब समाज आहे। कारण 4 महिने पावसाळा संपल्यानंतर आम्ही गुजरातकडे मेंढ्या चारण्यासाठी जातो आणि बाकी उन्हाळ्यामध्ये पूर्ण गुजरातमध्ये आमच्या मेंढ्या असतात। त्यानंतर साक्रीकडनं मेंढ्या येत असताना नवापूरकडे जात असताना रस्त्यामध्ये मेंढ्या आमच्या चिरडल्या। दादा किती मेंढ्या गाभण होत्या? जवळपास 17 मेंढ्या गाभण होत्या आणि त्यात 2-1 मादे होते आणि 4-1 लंगड्या करून टाकल्या आणि 17 मेंढ्या जागेवर ठार करून टाकल्या आणि मेंढ्यांच्या पोटांमध्ये 2-2 बच्चे होते। लोकसेतू मराठी न्यूज नंदुरबार साठी एवढंच। ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।